समोरासमोर लढणारे मर्द आहोत आणि कोल्हापूर इतर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा मुकुट बहुमान मिळवलेला आहे. मला स्वतःला अभिमान आहे की पृथ्वीराजच्या रूपाने 21 वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी तर मनपूर्वक अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दानी लढायचं कसं ते या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. तरी नशीब ही निवडणूक आहे. राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर समोरासमोर लढणारा मर्द आपल्या कोणी नाहीये, पण कुस्तीमध्ये जर का भाजप उतरला तर समोरच्या पैलवानावरती किंवा पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. याची धाड, सीबीआयची धाड, ईडीची धाड. आणि मग स्वतःमध्ये धमक काही नसताना मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. आज मी आपल्याला सगळ्यांना खास भेटायला एवढ्यासाठी आलेलो आहे. कोल्हापूर हे काय माझ्यासाठी नवीन नाही, आपल्यासाठी मी काही नवीन नाही. तसं पाहिलं तर माझ्या आजोबांपासून म्हणजे माझ्या आजोबा आणि राजश्री शाहू महाराज यांचे ऋणानुबंध काय होते हे वेळोवेळी मीही सांगितलेले आहे, शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपली एक नाळ जोडलेली आहे. आणि कोल्हापूर हा एक भगव्याचा बालेकिल्ला आहे, नक्कीच आहे. तो आजही आहे आणि उद्याही राहणार. हे काल जे कोणी येऊन गेले म्हणजे काल नानांच्या प्रचाराला फडणवीस होऊन गेले. आता दोन शब्द जोडले तर काय एकत्रित होतं आणि त्याचा परिणाम दुष्परिणाम काय होतो मी सांगण्याची काही गरज नाही. मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला काही ही सभा घेतलेली नाही, नक्कीच नाहीये. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे काय बोलायचे मुद्दे नसले तर मग विरोधकांवरती खोटे नाटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं कुठे काय घोडं पुढे सरकतं का बघायचं, ही यांची एक वाईट सवय झालेली आहे. आणि मग कधी कधी विचार असा येतो की आज रामनवमी आहे. समजा प्रभू रामचंद्रांचा अवतार झालाच नसता, त्यांचं राजकारण कसं झालं असतं, त्यांनी राजकारण कोणत्या मुद्द्यावर केलं असतं? कारण स्वतःच्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखे काही मुद्दे नाहीच आहेत. मग धार्मिक मुद्दे पुढे कर, द्वेष पसरवणारे पुढे कर, या अशा सगळ्या गोष्टी करायच्या आणि आपलं काही जे इच्छित असेल ते साध्य करून घ्यायचं. हे पहिल्या प्रथम आपण जे काही केलेलं आहे हे मुद्दामून सांगतो. हे सांगावं का लागतंय कारण निवडणूक म्हटल्यानंतर एक वेगळा असा माहोल तयार होतो आणि अनेकदा आपल्याला असं वाटतं की जे खोटं रेटून बोलताय ते रेटून बोलत असल्यामुळेच ते खरं आहे की काय. मधल्या काळामध्ये सत्यजित तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या आमदारांची एक बैठक छगनराव भुजबळ यांच्या घरी झाली होती आणि तिथे मी बोललो होतो की महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना आहेच, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, हो आहेच. आम्ही उघडपणाने सगळं करतो, लपून छपून काही करत नाही, काळोखात काही करत नाहीये. पण आम्ही कमी कुठे पडतो? कामात पडतो का? अजिबात नाही. आपत्ती आली तर मग धावून जायला कमी पडतो का? अजिबात नाहीये. सरकार म्हणून प्रशासकीय गोष्टींमध्ये कमी पडतो का? अजिबात नाही. मग तरी कमी कुठे पडतो? तर कमी पडतो ते खोटं बोलण्यात कमी पडतो आणि खोटं बोलणारच नाही. कमी पडलो तरी चालेल, पण आम्ही जेव्हा शिवरायांचे मर्द मावळे त्यांचे वंशज आम्हाला समजतो मावळ्यांचे, तेव्हा खोटं बोलणे आमच्या रक्तात नाही. आणि अशा या राजकीय विरोधकाशी आपली लढाई आहे. बाकीच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देण्याच्या आधी थोडीफार एक केलेल्या कामाची जंत्री आणि ती सुद्धा कोल्हापूरसाठी हे आपल्याला सांगतो. विशेषतः सर्वांना कल्पना आहे की आपलं सरकार आल्यानंतर नाही म्हटलं तरी एक आपत्तीची मालिका आपल्या मागे लागलेली आहे. एक कोरोना तर आहेच. कोरोनातून आत्ता आपण कुठे जरासं डोकं वर काढतो आहोत. पुन्हा पावसाळ्या तोंडावर आहे. गेले 2 वर्ष जी काही चक्रीवादळं त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली त्या गेल्या वेळेस तर मी स्वतः येऊन गेलेलो आहे. कोल्हापूरकरांच्या
मदतीला मदत हा शब्द म्हणजे मी काय मोठे उपकार करतोय असं नाही, पण जी जनता ज्या माता भगिनी आपल्याला आशीर्वाद देत आहे, आपल्या सोबत आहे, त्यांच्यावरती जर का संकट आलं तर मी मुख्यमंत्री असो वा नसो धावून येणं हे माझं काम आहे. आणि त्या कर्तव्याला जागून मी कोल्हापूरकरांच्या त्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक त्यांना दिलासा द्यायला हवा होतो. आणि आपल्याला आठवत असेल की कोल्हापूर शहरामध्ये आल्यानंतर मला सांगण्यात आलं की साहेब जरा आपण पुढच्या ठिकाणी जातोय, जरा थोडं थांबून जाऊया का. म्हटलं थांबण्यासाठी असं काय, आपण काय दमलेलं नाही काय नाही, आता तर ही पाहणी दौरा आपलं सुरू होते. म्हटलं काय विशेष, तर नाही माननीय विरोधी पक्ष नेते तिकडे आलेले आहेत. म्हटलं मग तर जाऊच या, एकदा समोरासमोर भेटूया, त्यांना जनतेच्या समोर भेटूया. ते सुद्धा जर का मदत करायला आले असतील, जनतेला सहाय्य करायला आले असतील, तर मी सुद्धा त्याचसाठी आलेलो आहे. मग त्यांना जर का मला काही सांगायचं असेल, काही प्रश्न विचारायचे असेल तर ते जनतेच्या साक्षीने मला विचारू द्या. आणि जर का आमच्या कामात कुठे खोट असेल तर जनतेच्या समोर आमचा पर्दाफाश करू द्या. आणि मी गेलो तिकडे, आपण सगळे शिवसैनिक माझ्यासोबत होतात. गेलो, मी येथे कळल्यानंतर लगबगीने पुढचा रस्ता अर्धवट सोडून माघारी वळले आणि गाडीत बसायला गेले तेवढ्यात मी तिकडे पोहोचलो. मग काय नुसतं नमस्कार चमत्कार झाले आणि निघून गेले. हे वरकरणी राजकारण करणारं मी नाहीये आणि आपली महाविकास आघाडी नाहीये, महाविकास आघाडी सरकार नाहीये. जे करायचं ते मनापासून करायचं. अगदी लोकसभेच्या वेळी सुद्धा मला कल्पना आहे की कोल्हापूरकरांनी छान एक घोषणा दिली होती, आमचं ठरलंय. आता आमचं ठरलंय म्हणजे काय, ते ठरलंय बघा. आणि ते जे ठरलं होतं ते त्यांनी करून दाखवलं. आणि मग माझं असं म्हणणं आहे, मी कामं वाचण्याच्या आधी कारण काय कळलं का असं बोलण्याच्या ओघामध्ये एक छान अशी लिंक लागते आणि मग काही प्रसंगी आपले मुद्दे थोडेसे मागे पुढे होतात. तर मग हे आमचं ठरले सांगून काँग्रेसने आणि तेव्हा राष्ट्रवादीने केलं होतं. आपले संजय राव तेव्हा निवडून आले. पहिल्या प्रथम कोल्हापुरातून खांद्यावरती भगवा घेऊन, शिवरायाचा भगवा घेऊन एक खासदार आपण दिल्लीत पाठवला. अभिमान वाटला मला, अभिमान वाटला. मग त्याच्यानंतर काय झालं, जे आता बोंबलतात दिल्लीच्या डेटापासून की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. कसं काय सोडलं, तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट नाही घेतलेलं. मी दोनच निवडणुकीचे आकडे तुम्हाला कल्पना आहे कारण तुम्ही कोल्हापूरकर आहात आणि कार्यकर्ते आहात. पण त्याचबरोबरीने मगाशी सत्यजी आपण बोलला की या ऑनलाईन बरेच हजारो लाखो लोक हे माझं जे काय मनोगत, कारण भाषण मैदानात करायचं असतं, समोर अशी सगळे रसरसती माणसं असल्यानंतर ते एक वेगळं स्फुरण असतं. आणि माझं हे कदाचित कोणाला भाषण मिळमिळीत वाटेल कारण मी प्रत्यक्ष समोर तुम्हाला एका चौकटीत बघतोय, पण तो जो काही ज्याला करंट म्हणतो, जिवंतपणा म्हणतो, तो आता मी अनुभवू शकत नाही. तरी पण कोल्हापूर म्हटल्यानंतर ते एक चमत्कार त्याच्यात असतोच. पण 2014 आणि 2019 हा मतांचा आपल्यावरचा कागद मी घेऊन इकडे तुमच्या समोर बोलतोय. आज आम्ही हिंदुत्व सोडलं, भगवा तुमचाच भगवा खरा, आमचा भगवा खोटा. माझ्या पाठीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहे, एका बाजूला शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, गळ्यात रुद्राक्षमाळ आहे, बघून घ्या. आणि महाराजांच्या बाजूला भगवा सुरू आहे, हे सुद्धा बघून घ्या. पण 2014ला युती तोडताना काय म्हणून तुम्ही युती तोडली होती? आम्ही नव्हती तोडली. अगदी शेवटचा दिवस अर्ज भरायचा असताना त्याच्या 2 दिवस आधी आदल्या संध्याकाळी मला एकनाथराव खडसेंचा फोन आला आणि मला म्हणाले की उद्धवराव आपलं काय आता उद्धवजी आता आपलं काय जुळेल असं वाटत नाही, आपण स्वतंत्र लढलेलं बरं. मी त्या दिवशी खरं म्हणजे तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो होतो कारण आपलं जवळपास युतीच्या बोलण्यामध्ये एक समझोता होत आला होता, जागा वाटप होत आला होता. पण अचानक असं काय आपल्यात घडलं की त्याही वेळेला आमच्या हातात भगवा होताच. आम्ही तुमचा जो काही गैरसमज आहे तेव्हाही आम्ही आज जे आहोत तेच होतो, हिंदूच होतो, पण तुम्ही युती तोडली आणि स्वतंत्र लढला. मग 2014ला काय मतं मिळाली, तेव्हा राजेश आपण जिंकला. तर म्हणजे मला राजेश असतील, विजयराव असतील, संजय असतील, असे कित्येक जे शिवसेना प्रमुखांचे कडवट शिवसैनिक आहेत त्यांना मला खास करून धन्यवाद द्यायचे, लाख त्यांचं अभिनंदन करायचं मला. कारण हा कोल्हापूरचा भगवा तुम्ही अबाधित ठेवला. गेल्या वेळेला हे मी तुम्हाला म्हणूनच सांगतोय, गेल्या वेळेला जे घडलं ते लक्षात घ्या की 2014ला शिवसेनेला मिळाली होती 69,736 मतं, बरोबर ना राजेश? भाजपला मिळाली होती 40,104 मतं आणि काँग्रेसला मिळाली होती 47,315 मतं, बरोबर? मग 2019ला आपली युती झाली कारण मध्ये आपण धर्म सोडला होता. 2019ला परत धर्मांतर केलं आपण, मग पुन्हा भाजपने आपल्याची युती केली.
मग युती केल्यानंतर काय घडलं? भाजपला जी 2014ला मतं पडली होती 40,000, त्यातली 40 ते 40,000 नाही, पण 35,000, 30,000, 25,000, 20,000 तरी आपल्याला मिळाली पाहिजे होती. पण आपल्याला किती मिळाली? 75,854. म्हणजे 70,000, म्हणजे जनतेने 5-6 हजार आपली मतं वाढली. भाजप आपल्यासोबत युतीत होतात. युतीमधली त्यांची 40,000 मतं ती गेली कुठे? कुठे वळली? तर पंचगंगेतल्या त्या दूषित पाण्यासारखं तुमच्या मतांमध्ये काही घोळ झाला का? काही प्रदूषण झालं का तुमच्या मतामध्ये? काय झालं नेमकं? आणि काँग्रेसची मतं, म्हणजे आज आपण जयश्रीरामचा प्रचार करतोय, आपल्या त्या उमेदवार आहेत आणि ते निवडून येणार, हे तर नक्की आहेच. कारण शिवसेना हा समोरून वार करतो, पाठीत वार करणारी अवधान आमची नाहीये. आम्ही जे करतो ते समोरासमोर होय तर होय म्हणू, आणि जर होय म्हटलं तर होय खरं करून दाखवण्यासाठी वाटेल ते करू, पण पाठीत वार कधी करणार नाही. पण 19च्या या निवडणुकीत ठीक आहे, शिवसेनेचा पराभव झाला, म्हणजे ठीक आहे, म्हणजे शिवसेनेच्यासाठी ते नक्कीच आनंदाची गोष्ट नाहीच आहे. पण भाजपची 40,000 मतं जर शिवसेनेला तेव्हा मिळाली असती तर 70,000 अधिक 40,000 किती झाली? 1,10,000 मतं. 1,10,000 मतं शिवसेनेला का नाही मिळाली? आणि काँग्रेसची मतं जी 47 होती ती 91,000 झाली. म्हणजे 40,000 मतं तुम्ही फिरवली नाहीत कशावरून? 40,000 मतं आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? मग गेल्या वेळी तुम्ही छुप मत दिलं होतं की नव्हतं याचा खुलासा कोण करणार? तुम्ही जे छुप करता, आम्ही देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणाने करतो. पाठिंबा देतो तो उघडपणाने देतो, विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने करतो. हे लपून छपून करणारी ही जातकुळी आमची नाही. आम्ही एवढे काही सत्तेसाठी हापपलेले नाही. अरे ठीक आहे, यावेळेला काँग्रेस जिंकली, गेल्या वेळेला जिंकली, युती आघाडी म्हटल्यानंतर पुढे एकत्र जाताना काही घडामोडी घडतात, पण पुढे सगळं जुळून घेऊन आता तर आपण अनपेक्षितपणाने एकत्र आलो. हे असं सगळं घडल्यानंतर एकत्र आलो. पुढे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या करायला आपण आहोत. बघू कोण मध्ये येतं. पण ह्या काही ज्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तुम्ही खरं का खोटं सांगा. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील अनेक विकास कामांसाठी अर्थसंकल्पात भरीव मदत केली आहे की नाही गेल्या 2 वर्षात? तुम्ही अर्थसंकल्प कार्ड बघून घ्या. त्याच्यानंतर कोल्हापूर म्हटल्यानंतर करवीर निवासिनी, तिला आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्या अंबाबाईच्या मंदिराच्या विकास कामातील दुसऱ्या टप्प्याकरता 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. हे झाले की नाही बघा. करोना पूर परिस्थिती, त्याच्यानंतर शाहू समाधी स्थळ, विमानतळ याच्यासाठी विकासाच्या साठी सुद्धा आर्थिक मदत आपण देतोय की नाही? जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि करवीर तहसील कार्यालय इमारत, राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा विस्तार आणि विकास हा सुद्धा आपण करतो आहोत. आणखीन एक त्यांनी मुद्दा काढला की खंडपीठ न्यायालयाचं, त्याही बद्दल आपलं मुख्य न्यायाधीश महोदयांशी आपली चर्चा सुरू आहे, संवाद सुरू आहे. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट नाही की ती आपण अर्धवट सोडून दिलेली आहे. अर्धवट सोडून किंवा सत्ता आली मग बाकी जाऊ द्या, पुढच्या निवडणुकीच्या वेळेला बघू, तसं नाही. सत्ता आल्यानंतर ज्या काही गोष्टी आजपर्यंत नुसत्या हवेमध्ये होत्या त्या हवेतल्या गोष्टी आपण आता प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. आणि रंकाळा तलाव सुद्धा खरं म्हणजे कोल्हापूरमध्ये जे विविध तलाव ती आधीच घेऊन बसलेले आहे. म्हणजे माझ्या मनातलं काही नाही. हा पोर्ले तलाव, तालुका पन्हाळा, बैरेवाडी तलाव, किणी तलाव, संभापूर तलाव, बेलवडी तलाव, रुपडी तलाव, मटागाव तलाव, वे गाडगे तलाव, शिरोली पुलाची तलाव, कर्पुरेश्वर तलाव, वाडी रत्नागिरी, तालुका पन्हाळा, इथे सुद्धा आपण कामं सुरू केले, काही ठिकाणी करतो आहोत. कोल्हापूरमध्ये आपण साधारणतः 96 MLD हे पाणी शुद्ध करणं, सांडपाणी, रंकाळा तलावामध्ये येणारं सगळं सांडपाणी बहुतेक सगळं थांबवलेलं आहे. काही थोडं बाकी असेल तर येत्या काळामध्ये आपण थांबवतो. म्हणजे रंकाळा जो काळा झाला होता त्याला परत आपण एक तजेलदार बनवत आहोत. नाहीतर नाव रंकाळा आणि तलाव काळा, तसा कल्याणमध्ये पूर्वी एक काळा तलाव होता, तो आपण पूर्ण स्वच्छ करून आता त्याचं नामकरण कल्याणकरांनी भगवा तलाव केलेलं आहे. म्हणजे जो काळा तलाव जिकडे सांडपाणी जायचं तो पूर्ण ते सांडपाणी बंद करून आता कल्याण डोंबिवलीचे नागरिक तिकडे मुलाबाळांसह, आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, आपल्या मुलांसह, नातवंडासह फिरायला जातात, बोटिंग करतात आणि सुंदर स्वच्छ असा हा तलाव तिकडे केलेला आहे. तसंच माझा हा रंकाळा तलाव आहे. तर अशी अनेक कामं करतोय. पंचगंगा सुद्धा ते सांडपाण्यातली प्रक्रिया जी आहे ना, त्या सांडपाण्याचे 96 MLD तुम्हाला सांगितलं ना, ते आपण प्रक्रिया करून स्वच्छ करतो. आणि पंचगंगा ही तिथली गंगा, त्याच्यामध्ये मधल्या त्या कोविडच्या काळामध्ये मृतदेह टाकले गेले
पण आपली ही पंचगंगा ही नावाप्रमाणे स्वच्छ आणि पवित्रच असली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही घोषणा नाही काम करतो. 96 MLD पेक्षा MLD मध्ये जवळपास पूर्ण झालेलं 91 MLD आहे. एकूण खर्च किती? जवळपास 200 कोटी. हे कोल्हापूरसाठी करतोय. इचलकरंजीमध्ये पंचगंगेमध्ये आपण 38 MLD साधारणतः अपेक्षित आहे. त्याच्यात जवळपास पूर्ण झालेलं काम हे 20 MLD आहे आणि एकूण खर्च हा 40 कोटी. रंकाळा तलाव तुम्ही तुम्हाला सांगितलेलं असेल. तर ह्या अशा सगळ्या आपण गोष्टी करतो. मग ह्या सगळ्या गोष्टी सांगा ना. बरं, काल फडणवीस साहेब येऊन गेले आणि त्यांनी मी सगळे मुद्दे मी आलेच माझ्याकडे, पण सगळ्या मुद्द्याला काही हात लावला नाही, कारण तेवढी त्यांची काय आवश्यकता नाही. लोक तुम्ही सगळ्यांना ओळखता. त्यांनी काय सांगितलं की मी पूर्वी यायचो म्हणजे ते तेव्हा ताराराणी, एक मिनिट, चौकात, ताराराणी चौकात पाठीमागे होर्डिंग असायची आणि त्या होर्डिंगवरती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवे वस्त्र धारण केलेला रुद्राक्षाची माळा घातलेला एक फोटो असायचा आणि त्यावर लिहिलेले असायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीने, मातांनो. मी माझ्या भाषणाची सुरुवात काय केली? हीच तर केली. आणि हिंदू हृदय सम्राट सतत कोणी सांगत नाही बसत. पहिली गोष्ट लक्षात घ्या की देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा एक बनावट हिंदू हृदय सम्राट करण्याचा, निर्माण करण्याचा प्रयत्न केला. असला लोकांनी झिडकारला. हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. दुसरं कोणतंही नाव येत नाही. त्यांनी किती प्रयत्न केले तर ते होऊ शकत नाहीये, होऊ शकत नाही. एक बनावट नकली हिंदू हृदय सम्राट बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही म्हणजे त्यांनी, पण लोकांनी झिडकारले. हॅट म्हणजे हे हिंदू हृदय सम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा असतो, तोच हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो. त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रेसवर प्रतिक्रिया देणार. हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही. कशाला सांगताय तुम्ही या गोष्टी आणि कशाला राजकारण करतो? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेव्हा हे वाक्य असायचं. आता म्हणे सोनियाजींचा फोटो असतो. पूर्वी अटलजींचा पण असायचं, अटलजींचा असायचं, नरेंद्र मोदींचा कालपर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत होता, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता. तुम्ही ही परिस्थिती आणली, निर्माण केली. आणि तुम्ही जर हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं जर का तुम्हाला प्रेम असेल तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला. जर का तुम्हाला हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढंच प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, तर मग त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या खोलीमध्ये जिथे आम्ही त्यांचं मंदिर बांधतो, आज सुद्धा ती खोली तशीच आहे जशी त्यांच्या वेळेला होती. त्या खोलीत अमित शहानी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं याचं उत्तर तुम्ही का नाही देत? तुम्ही उत्तर का नाही देत? बरं, हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं तुम्हाला प्रेम आहे ना, मग जो नवी मुंबई एअरपोर्ट होतोय त्याला हिंदू हृदय सम्राटांचं नाव द्यायला तुमचा विरोध काय? द्या ना त्याला ना. हा जो समृद्धी महामार्ग आहे मुंबईपासून नागपूर, तो नागपूरपासून आम्ही आता गडचिरोली पर्यंत लिहिलेला आहे. तो तुम्ही नुसता रस्ता बनवत होता, आम्ही तो पूर्ण करतोय. या मे महिन्यामध्ये त्यातला पहिला टप्पा सुरू करतोय. म्हणजे नागपूर ते शिर्डी त्या मार्गातला एक मोठा टप्पा या येत्या महिन्याभरात आपण सुरू करतोय. म्हणजे हा रस्ता तुमच्या तिकडे तुमच्या नागपूरला टेकलेला आहे ना, नागपूरच्या पुढे गेलेला आहे ना. मग त्या रस्त्याला सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे नाव या महाविकास आघाडी सरकारने दिलं. आम्ही तुमच्या सोबत असताना सुद्धा तुमच्याकडे मागणी करून सुद्धा तुम्ही देण्याचं एक मोठेपण दाखवत नव्हतात. मग ते काम आम्हाला करावं लागलं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, कारण यांचा हा नकली जो भगवा बुरखा आहे तो काढायला पाहिजे. भगवेच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलेले. कोणता भगवा? कोणता भगवा? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा आहे तो खरा भगवा आहे. तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्या बाजूला हिरवा लावाल, निळा लावाल, पिवळा लावाल, काळा लावाल आणि तो भगवा म्हणून म्हणाल तर तो भगवा आम्ही काही स्वीकारणार नाही. तुमचा भगवा हा खरा भगवा नाहीच आहे. अस्सल भगवा हा छत्रपती शिवरायांचा आणि साधू संतांचा आणि आमच्या वारकऱ्यांचा भगवा आहे. त्याला दुसरा कोणताही गंध लागलेला नाही. हा आमचा भगवा. आता हाही भगवा तुम्ही खोटा ठरवायला लागला. म्हणजे हा भगवा खोटा आणि तुमचा भगवा खरा. निदान एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवसेना 1966 साली जन्माला आली. त्या 1966 सालापासून ना शिवसेनेने कधी आपला झेंडा बदलला, ना रंग बदलला, ना विचार बदलला, ना आपला नेता बदलला. आज सुद्धा आमच्या मनात आणि आमच्या होर्डिंगवरती म्हणजे सर्वत्रच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत.
दुसरा कोणताही विचार आणि दुसरा कोणताही नेता आणि दुसरा कोणताही रंग आमच्याकडे नाही.